नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला आपल्या चामुंडा देवी वडगाव शिरवळ या ठिकाणी जाणार आहोत, आलेलो आहोत म्हणजे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला या देवीचं दर्शन तुम्हाला मी दाखवत आहोत. कारण माझा चेहरा तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो, कारण मी आज नुसताच आपल्या देवीचा व्हिडिओ बनवण्यासाठी आमच्या साहेबांच्या गावी म्हणजे वडगाव, शिरवळ वडगाव, तिथे चामुंडा म्हणून देवी आहे. या देवीचं आपण तुम्हाला दर्शन मी करून दाखवणार आहोत आज. कारण आज शनिवार आणि नवरात्राचे दिवस चालू आहेत. तर चला म्हणलं आपण आज चामुंडा देवी आणि सरांचंही दर्शन करायचं, तर सरांना दर्शन आमच्या त्याच्यासोबत म्हणलं आपलंही दर्शन होईल. तर चला मित्रांनो, आता आपण कामानीचा व्हिडिओ बनवत आहोत. आता थोडं आपण आज जाऊया. आज जाऊन तुम्हाला नक्की देवीचं दर्शन दाखवूया. आणि देवी कशी आहे हे तुम्ही पहा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असतील तर सबस्क्राईबर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि आता या देवीच्या 9 दिवसात 9 उत्सव आणि सगळं आनंदी वातावरण असल्या कारणाने सगळीकडे आज म्हणजे सगळीकडेच नवरात्र असल्यामुळे सगळीकडे उत्सव असं वातावरण आहे मित्रांनो. आणि असा हा चामुंडा देवीच्या मंदिराचा परिसर आहे. तर अतिशय सुंदर आहे परिसर आणि मी तुम्हाला दाखवतच आहे, तुम्ही बघत आहात, पण खूप छान आहे. तर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की चामुंडा देवी वडगाव शिरवळ या ठिकाणी जाऊन नक्कीच तुम्ही देवीचं दर्शन करून घ्या मित्रांनो. आणि जवळचे कुणी आसपास सातारा वगैरे कुठले शिरवळचे वगैरे असतील आपले सबस्क्रायबर, तर त्यांनी नक्की जावा आता ह्या टायमाला. आणि खूप छान वातावरण आहे. आतमध्ये थोडं हायवेपासून 6 किलोमीटरवरती आहे, खूप लांब पण नाही मित्रांनो. तर जायला काही हरकत नाही आहे. आता बघूया आता कोण कोण जातं. आणि लाईक तर कराच आणि कमेंट पण करा मित्रांनो. मंदिर तुम्हाला कसं वाटलं चामुंडा मंदिर या ठिकाणी आपण आल्यानंतर. इतकं शांतता आहे, प्रसन्न आहे, खूप छान वाटतं. गाव पण खूप छान आहे मित्रांनो. पण काय करणार आहे, गावचाही व्हिडिओ बनवायचा होता, पण मी ड्रायव्हिंग करत असल्यामुळे मला व्हिडिओ नाही बनवता आला मित्रांनो. तर माझा फेस तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो. तर मी तुम्हाला नक्कीच नेक्स्ट टाईमला माझा फेस म्हणजे समोर कॅमेरा ठेवून मी नक्की हा व्हिडिओ बनवील. पण हा खूप गडबडीमध्ये व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. तर तुम्ही नक्की मला सांगा व्हिडिओ कसा झाला आहे कसा नाही आहे. आणि जे तुम्हाला समोर दिसतात ना मॅडम आपले हे सगळे बघा, इथं पालखी आहे देवीची. आणि या देवीची पालखी मिरवणूक पण असे मस्तपैकी निघते मित्रांनो. आपला देवीच्या समोरचा हा पेस आहे हा. आणि समोर दिसतं ते आहे गाभारा, देवीचा गाभारा म्हणला जातो तो. तर आपल्याला तिथंही जायचं आहे. तर तुम्हाला नक्की आपण देवीचा आधी बाहेरचा पेस दाखवतोय, आपण आतला आपण गाभारा नक्की बघणार आहोत. तर आपण जाऊया हळूहळू. आपण पण तुम्हाला हे असं बघा, वरती जे आहे ते सगळं लाकडी आणि खांब जे दिसतात ना मित्रांनो, तुम्हाला हे सगळे लाकडी खांब आहेत, सावगानी लाकडाची आहेत असे म्हणल्या जातात. पण असतील नक्की, कारण खूप जुनं मंदिर आहे मित्रांनो हे. तर त्या ठिकाणी तुम्ही जावा अशी माझी खूप इच्छा आहे. हे बघा, ही आमच्या सरांची मुलगी आहे, ती मला आहे केलं बघा तिने. आणि मागच्या आहे तिथली सासू आहे, सासूबाई आहेत त्यांच्या. तर त्या आपल्या दर्शनासाठी आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण गाभाऱ्यामध्ये बघा सर आले आमचे, बघा हे आमचे सर. तर कसे आहेत सर तुम्ही, छान वाटले का आमचे सर तुम्हाला मित्रांनो? तर कमेंट करून सांगा नक्की. तर आपण जाऊया आता गाभाऱ्यामध्ये. तर चला आपण गाभाऱ्यामध्ये निघूया. तुम्हाला मला देवीचं दर्शन तर करणं महत्त्वाचं आहे, कारण आता देवीचे सगळे नवरात्र चालू आहेत. आणि असा शनिवार दिवस आहे आजचा की मस्त आज देवीचं दर्शन आणि मारुतीचं दिवस, हनुमंत यांचं आपल्याला नक्कीच खूप आपल्या सबस्क्रायबर लोकांना फायदा होणार आहे. कारण आज दोन्ही पण दिवस खूप छान आहेत, देवीचं आहे आणि आज शनी महाराज शनींचा म्हणजे आपल्या मारुतीचा दिवस असल्यामुळे आज खूप छान वाटतंय हे दर्शन करण्यासाठी. तर बघा देवीचा गाभारा आत्मपरामध्ये आपण गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत मित्रांनो.
तर बघा हा गाभारा आतला असं वाटतं बघा. देवी सजून फिजून कसली छान दिसते देवीला, नसं खूप छान वाटते देवी पाहून मित्रांनो, मन प्रसन्न झालं आज. तर अशाच प्रकारे आपले जे आता नवरात्रामध्ये देवीचे दर्शन होईल आपले झालेलं तर आहेच मित्रांनो, पण आता नक्की तुम्ही पण या देवीला येऊन जावे अशी माझी इच्छा आहे. कारण आता आपण देवीचं दर्शन करून खूप आतमध्ये गर्दी आहे, थोडी खूप नाही आहे पण आहे, लोक बसलेली तुम्हाला दिसत तर असतीलच. तर अशा प्रकारे बघा, तुम्हाला जितका जवळ मी क्लोज व्हिडिओ दाखवता येईल देवीचा. बघा किती छान देवी दिसते मित्रांनो, बघा बघा. तर नक्की या देवीला तुम्ही चामुंडा देवीला दर्शनाला नक्की या मित्रांनो, आणि कमेंट करून सांगा की देवी कशी आहे कशी नाही. छान आहे देवी. तर आपण देवीचं दर्शन करून निघतोय माघारी. तर आपण आल्या पावलाने परत फिरतोय मित्रांनो, पण उलटे ते असं म्हणजे नाही का पाठ करून नाही फिरत आपण. तर चला मित्रांनो, आपण गाभाऱ्याच्या बाहेर जाऊया, कारण खूप गर्दी आतमध्ये. तर असंच बघा वरचा त्यांचा कळस देवीचा, असं म्हणजे थोडक्यात तुम्हाला व्हिडिओ करून दाखवत आहे मित्रांनो मी. कारण पुरेपूर व्हिडिओ बनवायचा असेल ना तर मित्रांनो मला पुन्हा एकदा जावं लागेल तिकडे आणि प्रॉपरली मला व्हिडिओ बनवावा लागेल. कारण काय असं आहे, आता हा खूप खूप घाईमध्ये झालेला आहे व्हिडिओ हा. तर प्रॉपरली व्हिडिओ बनवायचा असेल मला तर नक्की पुन्हा एकदा या देवीला, मला चामुंडा देवीला व्हिजिट करावं लागेल. पण तुम्ही कमेंटमध्ये मला सांगितलं तर की दादा मला प्रॉपरली व्हिडिओ गावामधला कसा आहे, अजून गाव कसं आहे, हा व्हिडिओ पाहायचा आहे, गाव पाहायचं आहे आम्हाला, तर नक्कीच बनवायला मी तुमच्यासाठी जाईल मित्रांनो मी. तर मला कमेंट करून फक्त एवढं सांगा की दादा मला गाव पण बघायचं आहे. तर नक्की मी गावाची पण तुम्हाला सफर करायला हवी या चामुंडा देवीमधल्या गावाची. तर मला कमेंट करा मित्रांनो फक्त. तर चला मित्रांनो, आपण आता आपल्यात जायची आणि निघायची